नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। एक ऐतिहासिक गाव आणि निसर्ग सौंदर्य लाभलेले माझे वेगरे गाव कोणजाई माता प्रसन्न। पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीच्या उगमस्थानाजवळ नदीकाठी वेगरे मांडव खडक गावातील असलेले ऐतिहासिक जागृत व प्रसिद्ध देवस्थान मरगळे परिवाराचे कुलदैवत म्हणजे कोणजाई देवीचे ठाणे। दाट जंगलातून पायवाट शोधत जाऊन काही वेळ पायी गेल्यानंतर कोणजाईची राई लागते। भर उन्हात सुद्धा तेथे ऊन लागत नाही आणि मग ते जागृत देवस्थानाच्या जवळ गेले की प्रसन्न वाटते। तेथील रांजण खळगे तर पाहण्यासारखे आहेत। तेथील पाण्याची चव बिस्लरीपेक्षा अतिशय गोड। येथील वैशिष्ट्य म्हणजे जगात कितीही कोठेही दुष्काळ पडला तरी पाणी कधीही कमी पडत नाही, आटत नाही व आजपर्यंत त्या पाण्याच्या खोलीचा कोणालाही अंत लागलेला नाही। पूर्वी काळी कोणीतरी खोली मोजण्याचा प्रयत्न केला होता व असं म्हणतात की 60 बांबूंची बेले काढली आणि ती एकमेकाला गाठवली, त्याला एक दगड बांधला आणि तो पाण्यात सोडला होता, तर त्या पाण्याच्या खोलीचा तळ सापडला नाही व तो दगड टेकला नाही। त्यानंतर मात्र कोणीही तसा प्रयत्न केला नाही। पुणेकर आपल्याच मुठेला बघून नाक मुरडत नावे ठेवतो, तेव्हा मुठेला वाईट वाटते। वाईट तर वाटणारच, कारण पुण्याला पुणेगाव मिळण्यास तिचा मोठा वाटा आहे। आज तिचे हे जे दिसणारे ओंगळवाणे रूप किंवा तिच्या अंगाला येणारा दुर्गंध हे काही तिचे मूळ रूप नाही। मूळ रूप पाहण्यासाठी तुम्हाला वेगरे गावाला कोणजाई मंदिरातच यावे लागेल। येथे मुठा नदीचे उगमस्थान आहे। काही वर्षापूर्वीच इथे उगमस्थानावर गोमुख बसवले आहे। या ठिकाणी वार्षिक जत्रा असते। तेथे कोंडीत हळदी कुंकू सोडले की आम्हाला आवश्यक असणारी भांडी देवाकडे मागायची, लगेच भांडी पाण्यातून वर यायची आणि आमचा स्वयंपाक व जेवण झालं की परत ती भांडी कोंडीत सोडायची। पण काही वर्षापूर्वी त्यातील काही भांडी नीट न घासत उष्टी सोडली व त्यातील काही चोरीला गेल्यामुळे ते बंद झाले। पूर्व पारंपरिक चालत आलेली जत्रेची प्रथा आम्ही आजही चालू ठेवली आहे। अनेक लोक आवर्जून देवीच्या दर्शनाला वर्षातून एकदा तरी येतातच। दुसरे विशेष म्हणजे आमच्या गावातील कोणजाई देवीची बहीण दुसरी कोणजाई माता कोकणात नागशेत तालुका सुधागड जिल्हा रायगड येथून उगम पावणाऱ्या कुंडलिका नदीच्या काठावर वसलेली असून ती ठाकरे परिवाराचे दैवत आहे। माननीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे तेथे दर्शनाला येत असत व आता सुद्धा सेनेचे सर्वेसर्वा माननीय उद्धव ठाकरे साहेब व माननीय राजसाहेब हे सुद्धा दसऱ्याच्या वेळी नियमितपणे येतात। येथील वैशिष्ट्य व दोन्ही ठिकाणचे साम्य म्हणजे येथे सुद्धा पाण्याची कोंडी असून रांजण खळगे आहेत। दोन्ही देवता कडाला कपारीत आहेत। या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे या परिसरात सगळीकडे पाणी जरी आटले तरी या कोंडीत पाणी शेवटापर्यंत भरपूर असते आणि खरे सत्व म्हणजे ते पाणी हंड्यानेच घ्यावे लागते। जर का विद्युत मोटार लावली तर ती तात्काळ बंद पडते। 2 जणांनी मागील वर्षी तसा प्रयत्न करून झाडांना पाणी घेण्याचा विचार केला होता, परंतु चालू करता क्षणी मोटर बंद झाली, दुसरीकडे मात्र चालली। याचा अर्थ आजही 21व्या शतकात या कलियुगात सत्य आहे। म्हणून देवावर अंधश्रद्धा नाही, पण श्रद्धा नक्की ठेवली पाहिजे। आणि म्हणूनच आमच्या ग्रामीण भागात आजही अनेक लोक आजारी पडल्यावर दवाखान्यात न जाता देवावर श्रद्धा ठेवून बरे होतात। मुळशी प्रतिनिधी मलिक कोकरे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।